हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर माझ्या सिस्टरने पोहे बनवले होते नाश्त्यामध्ये, कारण की नाश्ता काय करावा हेच आम्हाला कळत नव्हतं. मग म्हटलं तू पोहे बनव, तू छान बनवते. आणि इकडे तन्वी, ऋषिका, युविका त्यांच्यामध्ये मारामारी. तन्वी आणि युविकामध्ये बघा अशी मारामारी, जशी काय रस्त्यावरती भांडणं करतात तसं. इकडे चिकन आळणी बनवलं होतं, इकडे मसाला चाललाय, इकडे भांडी घासून झाली, कारण की आम्हाला पटापट आवरून हॉस्पिटलमध्ये टिफिन पण द्यायचा होता आणि बाहेर पण जायचं होतं मुलींना घेऊन फिरायला, कारण की त्यांना घरात ठेवलं ना मग ते लोक असे भांडणं करत असतात. मग पटापट रेडी झालो. आणि आज ड्राईव्ह कोण करणार आहे, तर ऋषिका तिच्या पप्पाची जागा घेते ड्राईव्ह करायला. ऋषिका बसली ड्रायव्हरच्या सीटवरती मस्त ड्राईव्ह करायला. आणि इकडे आमचं चाललं आहे क्यूट बनायचं. आणि आमच्या गप्पा पण इतक्या कंटिन्यू सुरू असतात. आम्हाला गाडीमध्ये गाणे लावा नाही तर नका लावू, आम्ही कंटिन्यू गप्पा मारत असतो. मग आम्ही दोघी तिघीजणी मागे बसलेलो आणि ते छकुली काहीतरी विचार करते. काय करत होते विचार काय माहिती. मग ही म्हटली का अगं व्हिडिओ चालू आहे, हाच तरी व्हिडिओ काढते. मग जरासं तिने स्माईल केलं, फेक स्माईल. आणि मग इथे ऋषिकाला मी पकडूनच थांबले, कारण की तिला नाही पकडलं ना ते डायरेक्ट विंडोच्या बाहेर डोकं पण काढते किंवा हात काढते, कोणाला पण बाय बाय करते. म्हणजे खूप रिस्की आहे. आणि विंडो बंद केली ना तरी पण तिला प्रॉब्लेम आहे. मग इकडे आम्ही मॅगडीमध्ये आलो. आम्ही सारखं म्हणजे आमचं चालूच असतं मॅगडीमध्ये यायचं. आमच्या पोरांना करमत नाही मॅगडीशिवाय असं झालं आहे त्यांना. त्यांना विचारलं ना कुठे जायचं आहे तर त्यांचं एकच असतं का मम्मा बर्गर, पिझ्झा, दोघींचं ते असतं. आणि ऋषिकाला पण आवडतं, बोलता येत नाही पण तिला आवडतं. मग त्यांना म्हटलं तुम्ही आतमध्ये बसा, आम्ही ऑर्डर करतो. आम्ही दोघीजणी गेलो. मग इथे काय काय पाहिजे होतं तिने सिलेक्ट केलं, ऑर्डर पण केलं तिनेच. आणि इथे त्यांना मॅगडीमध्ये लगेच बलून पण भेटले खेळायला. मग आम्ही बसलो वेट करत. मग आमचा बर्गर आला. मुली या जास्त बर्गर नाही खात, पण त्यांना ना फ्राईज आणि कोक खूप आवडतो. युविकाला फ्राईज प्रचंड आवडतात आणि ऋषिकाला पण. मग इथे चाललं आहे ऋषिकाचं, फ्राईज खाते, थोडासा बर्गर आणि कोक तर ती खूपच जास्त पिलेली. थंडीच्या दिवसामध्ये कोक द्यायला नाही पाहिजे, पण तिने असा हातातून ओढून घेतला ना. आणि इथे एक घास फ्राईजचा आणि एक घास कोकचा, तेच चाललेलं. आणि त्याची माऊ तिला भरवत होती ना. ही माऊ तिला खूप लाड करते असं वाटत असेल, पण या दोघींचं अजिबात जमत नाही. मग ती आली माझ्या मांडीवरती बसली, थोडंसं खाते. मग आमचं खाऊन झालेलं. मग म्हटलं बाहेर जायचं आहे आता जरा. आणि ते ए सीमध्ये मुलांना थंडी पण वाजत होते. म्हटलं चला पटापट बाहेर जाऊया. आणि ह्या माऊच्या आणि हिचं बॉन्डिंग बघा, हिचं खूप मस्ती यांची चालू असते अशी. आणि मग बाहेर निघालो. म्हटलं माझं कोक राहिलं आहे हातात घेऊनच चला पुढे पुढे चला, म्हटलं सर्वांना बाहेर काढलं. आणि आता आम्हाला कुठे जायचं होतं, म्हटलं थांब जरा फोटो काढूया आपण इकडे थोडेसे. आणि मग मॅगडीच्या बाजूलाच नवीन झुडिओ ओपन झाले, सर्वांनाच माहिती असेल. मग म्हटलं झुडिओमधून अजून आपण एकदा पण गेलो नाही आहे ह्या नवीनवाल्या, मग एकदा विजिट करून यावं. मग इथे खाली स्टार बाजार आहे. म्हटलं स्टार बाजारमध्ये आपलं काहीच काम नाही आहे, ना वेजेस घ्यायचे ना फ्रूट घ्यायचे आहेत. म्हटलं नको, आपण वरतीच जाऊया झुडिओमध्ये शॉपिंग करायला. मग ऋषिका हातामध्येच, ऋषिकाला म्हटलं जा कोणाकडे तरी, पण ती काय कोणाकडे गेलीच नाही आणि रडतच होती. मग आलो आम्ही वरती झुडिओमध्ये. इथे कपडे बघा किती छान छान आहे, पण कॉस्टली पण आहे, बट त्याला क्वालिटी पण आहे. म्हटलं ह्यावेळेस कपडे नको घ्यायला, ऑलरेडी कपडे घेतलेले आम्ही. मग म्हटलं नको, पण आमचं असं आहे ना जिथे पण सेल असेल तिथे घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. म्हटलं पहिलं सर्व आपण एक्सप्लोर करूया, बघूया. मी सांगते लास्ट टाईम इथून आम्ही हे घेतलेलं, तिथून ते घेतलेलं. मग आमचं चाललं आहे जरा गप्पा पण मारायच्या आणि याला त्याला आम्ही जरा असं कमेंट पण पास करत असतो. म्हणजे कोण आमच्याच फॅमिलीमधले असतात ते. आणि मग तिला ऋषिकाला काय माहिती मी कोणाकडे दिली, छकुलीकडे दिली वाटतं. आणि मग आमचं चाललं आहे हे घ्यायचं का ते घ्यायचं. आता आम्हाला कॉस्मॅटिक दिसले, मग आम्ही तिथेच थांबलो. मग कपड्यांच्या सेक्शनमध्ये आम्ही गेलोच नाही, पण आमच्या पोरींना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. लगेच तन्वीने नेल पेंट दाखवली, ही घ्यायची आहे. मग इथे यांचं चाललं आहे कोणता शेड घ्यायचा काय. मग ही इथे मुलींना सांभाळते, म्हणजे आमची एक एक ड्युटी असते. आणि तिकडे युविका गेली, मेन स्विच असतात ना लाईट ऑन ऑफच्या, ती तिकडे गेली आणि ते बटन दाबते ऑन ऑफचं. मग तिला मी बघितलं, मी आपल्या साईडला झालं, म्हटलं कोण आहे मला नाही माहिती. मग ते तिच्या माऊनेच त्या दोघींना पण उचलून घेतलं. म्हटलं चला आपण पुढे जाऊया. मग इथे ऋषिकाला कपडे घेतले तिच्या माऊने.
आणि ते ऋषिकाला खूप आवडलं हे टी शर्ट. तिला इतकं आवडलं ना, टी शर्ट कधी सोडतच नव्हते. तिला म्हटलं हे कपडे, तर ते बोलली नाही. पण तिला पिंकवाला कॉर्डसेट घेतला आणि तिला तो खूप सूट होत होता. तिला म्हटलं युवीला पण घेऊ, पण ते बोलले नेक्स्ट टाईम. मग बिलिंग वगैरे केलं, मग निघालो हॉस्पिटलला जायला. मग कॉल आला दीदीचा, तर ती म्हटली मला ज्यूस घेऊन ये, म्हणून इथं मेडिकल स्टोअरमध्ये आले मी. आणि ज्यूस तिला कोणता, तर ऑरेंज ज्यूस पाहिजे होता. पण तिला थंड नव्हता पाहिजे, तिला साधा पाहिजे होता. पण इथे सर्व थंडच होतं आणि मी पण घाईघाईमध्ये ना फ्रीझरमधलाच उचलून आणला, फ्रीजमधला. आणि मला आठवलंच नाही का ही मला बोललेली का साधा आणायचा आहे. आणि बिस्लरी पण पाहिजे होती. पहिले मी छोटी घेणार होते, अचानक आठवलं का खूप जण आहे आम्ही, म्हणजे छोटी काही कामाची नाही, मग मोठी घेतली आणि जायचं होतं. ते लोक गाडीमध्ये वेट करत होते आणि मी एकटीच आलेले. ऋषिकाला पण ठेवलेलं गाडीमध्येच आणि एकटीच आले. तर रस्ता पण क्रॉस करायचा होता मला आणि हातामध्ये मोबाईल. म्हटलं बघू काय होतं आहे. आणि एकटीच हसते पण आहे मी, असं कोणाला वाटेल का माझ्यासोबत कोणी आहे. मग आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पण आलो. हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी ताई दीदी ती लोक आमचा वेट करत होते आणि त्या आम्ही गाडीमध्येच हिला ऋषिकाला कपडे चेंज केली तिची. म्हटलं तीच तिची माऊ बोलली का कसं दिसते बघूया. मग आलो इथे वॉर्डमध्ये. लास्ट टाईम आम्ही वॉर्ड चुकलेलो, ह्यावेळेस आम्ही बरोबर वॉर्डमध्ये आलो. पण कसं आहे, हे लोक जास्त वेळ थांबू नाही देत ऑब्वियसली. नातेवाईकांना पण नाही आणि कोणालाच पण नाही. यांचं बघा काय चाललं. पण बोलतीये राहा इकडे बघा. राहा म्हणत आहे सर. मी नाही बोलत. अयो तुझं काय? माझं काय नाही, जायचं तर चला नाही. यांना जायचं होतं यांच्या घरी, पण आम्ही यांना म्हटलं की थांबा जाऊन 5 दिवस. खूप यांना कन्व्हिन्स केलं दोघींना पण. सिस्टर्स आहेत हे आमच्या, पण हे अजिबात ऐकत नव्हते. पण हे राहत नाही कारण की खूप ॲटिट्यूड आहे. अयो झोप आलेली आहे. त्यांना आम्ही कसं तरी कन्व्हिन्स केलं. सकाळपासून आम्ही यांच्या मागे लागलेलो की राहावा म्हणून. हे ऑलरेडी 2 दिवस राहिलेलं, पण आमचं मन नव्हतं ठरलेलं ना. कसं तरी कन्व्हिन्स केलंच आम्ही. आणि ते पक्ष्यांची काय बोलतो शाळा सुटली, मग ते घरी आले, असं असतं ना. आणि ते रात्र झाली आम्हाला हॉस्पिटलमधून निघायला. मग आम्हाला मिठाईच्या शॉपमध्ये जायचं होतं. असं का आमचं नव्हतं जायचंच म्हणून. अचानक आमचा प्लॅन ठरला का मिठाई आम्ही बिल्डिंगमध्ये कोणाला दिली नव्हती, शेजाऱ्यांना. म्हटलं ठीक आहे, मग आलो आहे तर मिठाई पण घेऊया. पण फक्त मिठाई नाही घेतली. मग यांचं सुरू झालं, म्हणजे यांना दिवसभर आमच्या मुलींना खायला पाहिजे सतत. मग त्यांना जे पाहिजे तेच पाहिजे. मग आईस्क्रीम घेतली. इथे आम्ही लोकांनी पाणीपुरी खाल्ली. इतकी बकवास पाणीपुरी होती ना, परत कधीच नाही खाऊ शकत इकडे आम्ही लोक. आणि ते ऋषिका डायरेक्ट खालीच बसली आईस्क्रीम खायला. मग घराकडे निघालो. थंडी होते आणि घरी आम्हाला एवढं काही काम पण नव्हतं, म्हणून आम्ही आरामात निघालो. मग मला सर्वीकडे पेढे वाटायचे होते. मग सर्वांना म्हटलं आमच्या घरी मुलगी आली आहे, माझ्या बहिणीला मुलगी झाली.